मित्रांनो, खरात प्रकरण दिसते तेवढं साधं नाही. फक्त अध्यात्म किंवा अंधश्रद्धा यापुरतं ते मर्यादित नाही. अध्यात्माच्या बुरख्याखाली कोट्यावधींची माया गोळा करणारं ते एक परफेक्ट रॅकेट आहे. SIT कडून सुरू असलेल्या या तपासाला आता गंभीर वळण लागलंय. खरातच्या घरात पोत्याने पैसा होता असं खुद्द त्याच्या मुलानं सांगितलं. शिवाय रोज येणारा पैसा मोजण्यासाठी मशीन्सही घरात होत्या अशी धक्कादायक कबुलीही त्याच्या मुलाने दिली आहे. तपास यंत्रणांचे डोळे विस्फारणारे हे प्रकरण फक्त नगर जिल्ह्यातील समता किंवा जगदंबा पतसंस्थेपुरतं मर्यादित नाही. नगर जिल्ह्यातील इतर 4 पतसंस्थांवरही तपास यंत्रणांना संशय आहे. या 4 पतसंस्थांकडून खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची माहिती पोलिसांनी मागवली आहे. सोमवारी 6 एप्रिलला ही माहिती पोलिसांकडे येईल. त्यानंतर या पतसंस्थांमधील खराचा घोटाळाही बाहेर येईल. खराचा आर्थिक व्यवहार पाहणारा रमेश हिंगे याला SITने ताब्यात घेतल्यावर ब्लॅक मनी वाईट करणारा एक अध्यायच समोर येऊ लागला आहे. आता नगरमधील या 4 पतसंस्था कोणत्या, हा पैसा नेमका कसा व कुठे जात होता हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. खराच्या SIT तपासात अनेक काळे कारनामे समोर आले. ते अत्यंत धक्कादायक होते. खरात फाईलचा मुख्य मोहऱ्या व सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेचा संचालक नामकरण आवारे याची शुक्रवारी तब्बल 7 तास SITने चौकशी केली. आवारे याच्या माध्यमातून खरातने आपला काळा पैसा पतसंस्थांच्या जाळ्यात जिरवल्याचा संशय आहे. यासोबतच खरातचे फॅमिली डॉक्टर आणि शिवनिका संस्थेचे विद्यमान विश्वस्त डॉक्टर नंदकिशोर कातोरे यांचीही चौकशी करण्यात आली. डॉक्टर कातोरे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की खरातशी माझे नाते केवळ डॉक्टर आणि रुग्ण म्हणूनच होते. शस्त्रक्रियेनंतर वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने मला विश्वस्त होण्यासाठी गळ घातली. मात्र या कथाकथित आध्यात्मिक संस्थांच्या आडोशाने नेमकी कोणते आर्थिक व्यवहार सुरू होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आवारेच्या चौकशीत व SITच्या तपासात कोपरगावातील समता व सिन्नरच्या जगदंबा पतसंस्था रडारवर आल्या. समता पतसंस्थेत तब्बल 58 जणांची 100 खाती अशी आहेत ज्याला खरात नॉमिनी आहे. याच खात्यावरून 2021 पासून तब्बल 60 लाखांचा व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले. तटकरे, चाकणकर व कोयटे हे खरातचे भक्त होते असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे समता पतसंस्थेच्या माध्यमातून खरातचा काळा पैसा व्हाईट मनी करून तो चाकणकरांच्या खात्यात गेल्याच्या चर्चा आहेत. नगर पोलीसही त्या दृष्टीने तपास करत आहेत. चाकणकरांच्या खात्यात गेलेला हाच पैसा तटकरेंचा पार्टनर चौधरी याच्या रायगड जिल्ह्यातील प्रोजेक्टला लावला गेल्याच्याही शंका आहेत. रायगड जिल्ह्यात खराची जमीन व चाकणकरांचा प्रोजेक्ट सुरू आहे. याशिवाय खराची मुलगी तृपवाला व खराचा PA पोकळे यांची पुण्यात मोठी प्रॉपर्टी आहे. खराच्या काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी समता पतसंस्थेचा वापर करून तोच पैसा रायगड व पुण्यातील प्रोजेक्टला वापरल्याची शंका SITला आहे. त्यामुळे SITने समता व जगदंबा या 2 पतसंस्थांकडे मोर्चा वळवला. खराचा आर्थिक सल्लागार आणि पुण्यातील CA ललित पोकळे हा या संपूर्ण रॅकेटचा खरा मास्टरमाइंड असल्याचे समोर येत आहे. तो खराच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणूनही कार्यरत होता. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका अतिभव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये पोकळेचा एक लक्झरी स्वीट कायमस्वरूपी राखीव असायचा. त्यासाठी दिवसाला 25,000 रुपये भाडे होते. हा स्वीट केवळ वास्तव्यासाठी नसून तिथून कोट्यावधींचा आर्थिक गैरव्यवहारांची सूत्रे हलवली जात होती. या ठिकाणी अशोक खराच्या उपस्थितीत बड्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योजकांच्या गुप्त बैठका पार पडत. हवालामार्फत पैसे परदेशात वळवणे आणि प्रभावशाली व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी हनी ट्रॅप सारखे सापळे रचणे हाच या टोळीचा मुख्य उद्योग असल्याच्याही दाट शक्यता तपास यंत्रणांना आहे. भक्तांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डद्वारे समता व जगदंबा या पतसंस्थेत तब्बल 132 खाती उघडली गेली होती. या सर्व खात्यांमधून आतापर्यंत 62 कोटींचा व्यवहार झालाय. पोलिसांनी चौकशी केल्यावर हे सर्व खातेदार शॉक झालेत. आपले कोणतेही खाते नसल्याचे व खात्यांवर आपल्या सह्याही नसल्याचे या खातेदारांचे म्हणणे आहे. मग समता पतसंस्थेत तब्बल 100 बनावट खाती उघडली कोणी, हा प्रश्न आहे. खराचा नगर जिल्ह्यातील अन्य पतसंस्थांशीही संपर्क होता का याचा तपास सुरू आहे. खराचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या रमेश हिंगे यांची चौकशी केल्यावर SITने नगर जिल्ह्यातील संत नागेबाबा, राहता पीपल्स, बुलढाणा अर्बन व राहता येथील स्वामी विवेकानंद या 4 पतसंस्थांना पत्र पाठवत खराच्या खात्याची माहिती मागवली असल्याचे समजते. या सर्व संस्थांमध्ये खरातने काही आर्थिक व्यवहार केल्याच्या शंका पोलीस पथकाला आहेत. सोमवारी म्हणजे 6 एप्रिलला ही माहिती पोलिसांपर्यंत येईल. त्यानंतर या 4 पतसंस्थेत खरंच खराचा पैसा आहे की नाही हे समोर येईल. या 4ही पतसंस्थांच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे असंही सांगितलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.